श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। 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 श्री तुकाराम। श्री तुकाराम। श्री तुकाराम। कुंडलीक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की। वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम। प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या या संजीवन समाधीच्या अद्भुत उत्सवात सहभागी होण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आहोत। मी फक्त 15 मिनिटाकरता आलेलो आहे। परवा मी अयोध्येहून आलो, काल रात्री 2 वाजता अमरावतीहून आलो, आज संध्याकाळी मला हरिद्वारला पोचायचं आहे आणि उद्या संध्याकाळी मला गोव्याला पोचायचं आहे आणि परवा मला सुरतला पोचायचं आहे। असं मी सगळीकडे केवळ हिंडत हिंडत एक काम करत गेलो। हे सगळं माऊलींच्या प्रेरणेनं का करायचं, कुठून सुरुवात करू, कुठे थांबू हे मला कळणार नाही, इतका कमी वेळ आज माझ्याकडे आहे। इतकं सांगून जातो की मी पुन्हा व्यवस्थित तुमच्यासमोर बोलण्याकरता केव्हा तरी येणार आहे।
अवघ्या जगाला आपल्या मायेची पाखर घालणाऱ्या माऊलींनी परमेश्वराकडे काही नाही मागितलं, फक्त एक गोष्ट मागितली. आपण सर्वांना ठाऊक आहे, वेदांच्यापासून घेऊन सगळ्या आपल्या वैदिक वाङ्मयाचं सार भगवद्गीतेत आहे. भगवद्गीतेचं सार एका 18व्या अध्यायात आहे. हा 18वा अध्याय नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे असं माऊलींनी स्वतःच म्हटलेलं आहे. एकाध्यायी गीता असं 18व्या अध्यायाला म्हटलं. ते सगळं सार फुलवून दाखवलं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी, आणि आम्हाला विश्वाचं परमवैभव संपन्न अशा प्रकारचं वाङ्मयीन लेणं दिलं. त्या ज्ञानेश्वरीचं सार एका पसायदानामध्ये आहे, आणि पसायदानाचं सार एका ओवीत आहे. आत्ता मी ती पुस्तकं आणली नाहीत, पण खरं बघितलं तर माऊलींचं पसायदान एका 9 ओव्यांचं नाही. मुळात पसायदान माऊलींचं एका ओवीत आहे. ती ओवी सिद्ध करण्याकरता बाकीच्या ओव्या आहेत, आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाची प्रार्थना अख्ख्या जगातली जर कुठली असेल तर ती एका ओवीत आहे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो निती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. आता खरी गमतीची गोष्ट अशी आहे की या सगळ्या ओव्यांच्या मध्ये मी जे काय सांगितलंय ते खरं म्हणजे एका ओवीत सांगता येईल अशा प्रकारची व्यावर्तक घोषणा म्हणून या ठिकाणी किंबहुना इतकं काय सांगत बसावं, एका ओवीत सांगतो मला काय हवंय ते देवाकडनं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. आता यातलं सर्व सुख म्हणजे काय हे कळलं पाहिजे. ते सर्व सुख लोकांना प्राप्त न होण्याचं कारण काय ते कळलं पाहिजे. मग ते प्राप्त होण्याचं स्थान कुठलं हे कळलं पाहिजे. याच्याकरता वरच्या बाकीच्या ओव्या आहेत, आणि हा सगळा विस्ताराचा भाग आहे. त्यामुळे अशा प्रकारची रचना त्याची पसायदानाची मी माझ्या अनेक व्याख्यानांच्या मधनं मांडली. तो ग्रंथ मी पाठवून देईन तुम्हाला. पण मला एक महत्त्वाची गोष्ट आज सांगायची आहे की या जगाला सुखी करायचं असेल तर ज्याप्रमाणे एका अंगानं विश्वाची माऊली असलेल्या माऊलींच्याकडनं प्रेरणा घेऊन संत परंपरेनं अंतरंग साधन लोकांच्याकडनं करवून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. ज्ञानेश्वरीमध्ये शांतरस प्रधान आहे. शृंगाराचे माथा पाय ठेवी अशा प्रकारचा शांतरस माऊलींनी आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वर्षवून दाखविला. आर्ताचे निवोरसे गीतार्थ ग्रथन मिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ असं माऊलींनीच म्हटलेलं आहे. पण लोकांच्या अंतरंगातनं आणि त्यांच्या प्रपंचातनं आणि संसारातनं ही शांती स्थापित व्हायची असेल तर काय करावं लागतं? त्याकरता युद्धाला तयार असावं लागतं. आणि म्हणून माऊलींनीच म्हटलं सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. आज इतका सुंदर मंगलमय सोहळा या ठिकाणी होतोय. पंढरीला पण आपण अशा प्रकारचं वातावरण अनुभवतो. हे जर आपणाला
कायम टिकवायचं असेल, हे नष्ट होऊ द्यायचं नसेल, ही परंपरा संपू द्यायची नसेल, तर याच्याकरता आपणाला भगवान श्रीरामांचं जीवन ज्यांच्यामध्ये प्रतिबिंबित झालं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करणं आवश्यक आहे. तीनशे वर्षाच्या अंधकारानंतर दिल्लीला पृथ्वीराज चव्हाण, देवगिरीला ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी ज्यांचं कौतुकानं वर्णन केलं, आदरानं वर्णन केलं, ते यदुवंश विलासू, यादव वंशाचे विलासभूती असलेले रामचंद्र राजा आणि विजयनगरच्या साम्राज्याचे त्यावेळचे राजे रामदेवराय, या तिघांना कपटानं मारून त्यांचे अत्यंत मोठी अवहेलना करणाऱ्या जमातीनं अशा प्रकारचं आक्रमण चालू ठेवलं की 300 वर्ष या देशाला, संपूर्ण देशाला राजा नव्हता. त्या 300 वर्षाचा काळाकुट्ट इतिहास म्हणजे मंदिरांचा विध्वंस, मूर्तींचं फोडणं, गायींचं रस्तोरस्ती कापलं जाणं, कुठली महिला, कुठली माय भगिनी केव्हा कोणाकडनं उचलली जाईल आणि नेली जाईल आणि तिच्यावरती काय काय अत्याचार होतील याची काहीही वास्तवपुस्त नसणं आणि बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतराला जे बळी पडणार नाहीत त्यांची सरसकट कत्तल करणं, याच सगळ्या टाहोंनी तो 300 वर्षाचा इतिहास बनलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातल्या सगळ्या इतिहासकारांचा एक सिद्धांत आहे, सगळ्या इतिहासकारांचा, की ज्या ठिकाणी 75 ते 80 वर्ष इस्लामचं राज्य राहिलं त्या जागेनं, त्या भूमीनं आपला धर्म गमावला, संस्कृती गमावली. त्या ठिकाणी त्या संस्कृतीचं पालन करणारा कोणी शिल्लक राहिला नाही. असं जगातल्या सगळ्या देशांच्या मध्ये घडलं आणि याला एकमात्र अपवाद आपला भारत देश ठरला. शतकानुशतकं या ठिकाणी या पापी मोगलांचं साम्राज्य राहून सुद्धा पुन्हा पुन्हा हा देश उभा होत गेला. याचं कारण ज्ञानोबा तुकाराम ही परंपरा आहे, याचं मुख्य कारण. इतक्या त्या हाल अपेष्टांच्या मधनं पंढरपूरची वारी चालू राहिली, आमचे सण उत्सव होत राहिले, लोक कणत राहिले, विव्हळत राहिले, किंचाळत राहिले, टाहो फोडत राहिले, तरी पण देवदर्शनाला जात गेले. ग्रंथांची पारायणं चालू राहिली आणि या सगळ्या प्रकारच्या उपासनेचा, या सगळ्या प्रकारच्या भक्तिभावाचा परिपाक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः, असं भगवंतानं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हटलं. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. या हिंदूंच्या रक्षणाकरता, या सनातन धर्माच्या रक्षणाकरता, या आपल्या भक्ती परंपरेच्या रक्षणाकरता कोण उभा राहणार? तुळजाभवानी मातेनं आपणाला शिवराय दिला. आणि एक गोष्ट सांगतो, जगाच्या पाठीवर असा प्रकारचा राजा दुसरा झालाच नाही, झाला. आणि त्यामुळे ज्ञानदेवे रचिला पाया, माऊलींनी पाया रचला भागवत धर्माचा आणि त्या रचलेल्या पायावरती लागलेलं सर्वात उत्तम अशा प्रकारचं दिव्य तेजस्वी पुष्प म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून
आज त्यांचं स्मरण करणं हे मला फार आवश्यक वाटतं. मी तर गेल्या चैत्र महिन्यापासून शिवचैतन्य जागरण यात्रेमध्ये व्यस्त आहे. गेले 1.5 महिन्यापर्यंत मी गावोगावी हिंडून लोकांच्या मध्ये एकच गोष्ट जागवतोय, शिवाजी महाराजांची चेतना आपल्यामध्ये जागवा. याचं कारण आपल्या समाजाच्या, आपल्या देशाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका शिवाजी महाराजांच्या मध्ये आहेत, एका शिवाजी महाराजांच्या मध्ये. आणि त्या शिवचैतन्याच्या जागरणाचा परिणाम काय झाला हे तुम्ही सगळं महाराष्ट्रामध्ये बघता आहात. छत्रपतींच्या नावामुळे हा महाराष्ट्र जाती गोती सगळ्या गोष्टी विसरला आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवरनं या महाराष्ट्रानं यंदा भगवा झेंडा फडकवला. त्या छत्रपतींचं स्मरण करून मी आपली रजा घेईन. माझ्या पाठीमागे आपण सगळ्यांनी म्हणायचं, पुन्हा मी तुमच्यापुढे येईन, बोलेन, मनसोक्त बोलेन, तुम्हाला कंटाळा येईल इतकं बोलेन. पण आजचा माझा प्रवास लक्षात घ्या. माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा, हिंदू राज्य प्रणय. पहिली गोष्ट ही आहे की सर्वात पहिल्यांदा मी ब्रह्मलीन, वैकुंठवासी, हरिभक्तपरायण केंद्रे महाराजांचं स्मरण करतो. त्यांनी आपल्या आयुष्याची सगळी कमाई आणि आपली सगळी साधना पणाला लावून असं लेणं आळंदीला उपलब्ध करून दिलं. मी आता सांगत होतो, मी आळंदीत पहिल्यांदा जो मुक्काम केला तो केंद्रीय धर्मशाळेत केला होता. तिथे मुक्काम करून मी माझी पहिली भागवत कथा आळंदीमध्ये सांगितलेली होती. आता मला कळलं की त्या पडव्या पाडण्यात आल्यानंतर ती जागा विकण्यात आली, पण ती नष्ट नाही झाली. ते बीज होतं, ते बीज या वृक्षाच्या रूपानं या ठिकाणी साकारलं आणि धन्यता पावलं. या सगळ्या परिश्रमांचं मी अभिनंदन करतो. ज्यांचे ज्यांचे हात, ते देणगीदार असोत, ते कार्यकर्ते असोत, ते कलाकार असोत, त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आपणाला नवीन नवीन उत्साहानं अशाच प्रकारची कामं करत गेलं पाहिजे. तेव्हा आपला धर्म पुढे पुढे चालत राहील आणि अगव्या विश्वाचं कल्याण होईल. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. यामध्ये साध्य काय सांगितलंय? भगवंताची भक्ती हे साध्य सांगितलंय, पण त्याच्याकरता प्रापंचिक सुव्यवस्था असणं हे साधन सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्रेयसाच्या प्राप्तीकरता अभ्युदय कसा साध्य करावा आणि तो निश्रेयस म्हणजे लौकिक उन्नती कुठल्या माध्यमातून आपल्याला साकारता यावी याचा वस्तुपाठ आपणापुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवला. आणि म्हणून मला नेहमी असं बोलावं असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज हे संतांच्या मधले, छत्रपती शिवाजी महाराज हे सम्राटांच्या मधले संत आहेत आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊली संतांच्या मधले सम्राट आहेत. आपल्या पुढे अंतरंगात्म ज्ञानेश्वरी गात असताना डोळ्यापुढे शिवाजी महाराज असायला हवेत. आणि म्हणून सगळ्यांनी श्रद्धेनं म्हणावं, हिंदू राज्य प्रणेतारम दुष्टम लेच्छ विनाशकम प्रजाप्रियम धर्मनिष्ठम वंदे श्री शिवभूपतिम. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे
शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे, कैसे असे सकळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय म्हणावे, शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी परोपकाराची राशी, उदंड घडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी, तुलना कैसी, नरपती हयपती गजपती, गणपती भूपती जळपती, पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, धीर उदार गंभीर, शूरक्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर, तुच्छ केले तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला धर्म गेला, देवधर्म गो ब्राह्मण, यांचे करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक, तुम्हा कारणे तुमचे ठाई, या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊनी कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती, विश्वी विस्तारली, कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास थाक सुटले, कित्येकास आश्रय झाले,
शिवकल्याण राजा सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे सांभाळली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे। पहिल्यांदा अख्ख्या जगानं आश्चर्य पाहिलं जे या महिन्यात घडलं ते भारतात कधीच नाही घडलं असं घडलेलं आहे। आणि याचं मुख्य कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं त्यांच्या चैतन्यानं प्रत्येकाच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झाला वाटेल ते झालं तरी आमच्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे। या धर्मावरती झालेलं कुठलंही आक्रमण आम्ही स्वीकारणार नाही। माझा धर्म माझं राष्ट्र ही इतकी व्यापक विशाल कल्पना लोकांच्या अंतरंगात जागृत झाली की लोक आपला व्यवसाय विसरले जातगोत विसरले लहान मोठा विसरले सगळं काही विसरले आणि राघवाचा धर्म हिंदुत्वाच्या विजयाकरता त्यांनी सगळं काही सोडून मतदान केलं। हे एकदा करून चालणार नाही। धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे। मी माझ्या यात्रेमध्ये सारखं एक सांगत होतो की मी काही महिनाभराकरता हिंडत नाही आहे। मी चैत्रापासून सुरुवात केली आणि पुढे काही वर्ष मी हे काम करणार आहे। कुठपर्यंत करणार आहे? जोपर्यंत हा सगळा हिंदू समाज एकरूप होऊन जात नाही तोपर्यंत हे काम असंच चालणार। आमच्या जाती गोती आमचे परिवार आमचे विचार आमचे आचार आमचे संस्कार आपापल्या ठिकाणी आपणाला लखलाभ आहेत। ते आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकानं आपापल्या कोतीप्रमाणे सांभाळले पाहिजेत। समाजात जेव्हा आपण येतो तेव्हा मात्र आपली भावना हिंदू सारा एक अशा प्रकारची असली पाहिजे। कोणी लहान नाही कोणी मोठा नाही। त्यामुळे हिंदू हिंदू भाई भाई अशाच प्रकारच्या भूमिकेतनं आपण जर उभे राहिलो तर ज्याप्रमाणे अत्यंत मोठमोठी संकट अंगावरती येऊन सुद्धा छत्रपतींनी राज्य स्थापना केली त्याप्रमाणे सगळ्या अडचणींच्या वरती मात करून सुद्धा आपण आपल्या भारताला जगातला सगळ्यात वैभव संपन्न देश बनवून दाखवू शकतो। आणि याच्याकरता मी आधीपासून म्हणतोय की याच्याकरता महाराष्ट्राचं काम सगळ्यात मोठं काम आहे। सगळ्यात मोठा रोल महाराष्ट्राचा आहे। बाकी राज्य चांगलीच आहेत सगळी भारत मातेचा कण पूज्य आहे पण तरी पण नेतृत्व महाराष्ट्राकडे असतं। याचं कारण इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलंय। छत्रपतींनी भोसल्यांत राज्य निर्माण नाही केलं मराठ्यांत राज्य निर्माण नाही केलं हिंदूंत राज्य निर्माण केलं। तुम्हाला अनेक गोष्टी ठाऊक नाही आहेत। आग्र्याहून महाराज सुटल्यानंतर पिसाळलेल्या औरंगजेबानं काशीचं मंदिर पाडलं। काशीचं मंदिर पडल्याचं ज्या दिवशी महाराजांना कळलं त्या दिवशी त्यांनी भोजनानंतर विडा खाणं सोडून दिलं। त्यांच्या गोव्याच्या एका भोजन प्रसंगी एकानं विचारलं तुम्ही विडा का घेत नाही? महाराज म्हणाले विश्वनाथाचं मंदिर होईल तेव्हा मी विडा खाईन। इतर लोकांनी इतर प्रांतातल्या लोकांनी आपापल्या मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारत।
पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. त्यांनी करा. छत्रपती शिवाजी महाराज.